आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा। कोलकात्याचं बलात्कार प्रकरण असो किंवा आताच बदलापूरमध्ये घडलेली ही घटना असो, स्त्रियांविरुद्ध अत्याचाराची एखादी घटना आपल्या आजूबाजूला घडली की आपल्याला महाराजांच्या काळातील त्या कडक कायद्यांची आठवण येते, म्हणजे चौरंग या शिक्षेची आठवण येते। तर ही चौरंग शिक्षा म्हणजे नेमकी काय होती ते आज आपण पाहणार आहोत। तर ही गोष्ट आहे जानेवारी 1646 ची। त्यावेळेस पुण्याजवळच्या रांझे गावातील बाबाजी गुजर या पाटलाने एका महिलेवर बलात्कार केला होता आणि ज्यावेळेस ही घटना महाराजांना कळली त्यावेळेस त्याला महाराजांसमोर हजर करण्यात आलं आणि महाराजांनी त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर याचा चौरंगा करा म्हणजेच याचे हातपाय छाटून टाका ही शिक्षा त्याला सुनावली। तर चौरंगा या शिक्षेमध्ये त्या आरोपीचे दोन्ही हातपाय कापले जात आणि रक्तस्रावामुळे तो आरोपी मरू नये याच्यासाठी त्याच्या जखमा या गरम तुपामध्ये बुडवल्या जात असत, जेणेकरून तो जिवंत राहावा। तर शिवरायांच्या स्वराज्यात कोणीही गुन्हा केला तरी त्याला पाठीशी घातले जात नसे हे एका या घटनेवरून सिद्ध झाले होते। तर याच्यानंतर आपल्या माता भगिनींकडे कोणीही वाईट नजरेने बघू नये याच्यासाठी शिवरायांनी या कठोर शिक्षा